जय बजरंगबली. राम, सीता, लक्ष्मण तिघेजण निघाले नाशिककडे, पंचवटीकडे, त्र्यंबकेश्वरकडे. गोदावरीच्या उगमाकडे गोदावरीच्या उगमाकडे पोचल्यानंतर त्यांना अत्यंत आनंद झाला. तिथलं वातावरण बघितल्यानंतर, ते पवित्र, शांत, अगदी उल्हासदायक, आनंदमय वातावरण बघितल्यानंतर राम, सीता, लक्ष्मण अत्यंत आनंदित झाले. आणि आता पुढला राहिलेला आपला जो वनवास आहे तो इथेच संपवायचा असं त्यांनी ठरवून टाकलं. आणि मग ते शोधत शोधत एक चांगली जागा त्यांना सापडली, पंचवटी. त्या पंचवटीच्या तिथे राम, लक्ष्मण, सीता राहू लागले. लक्ष्मणाने चांगली अशी सीतेसाठी गुंफा तयार केली. मित्रांनो, तुम्ही जर कधी गेलात नाशिकला तर सीतेची गुंफा नक्की पहा. त्या गुंफेमध्ये एका वेळेला एकच मनुष्य जाऊ शकतो, आणि जर जात असेल मनुष्य तर दुसरा मनुष्य तिकडनं येऊ शकत नाही. म्हणजे एक एक चिंचोला रस्ता तिथे तयार केलेला आहे. एवढी सेफ्टी त्यांनी तयार केलेली आहे की कुणीही तिथे जाऊ शकणार नाही. जर जास्त अगडबंब जर असेल, जाडा असेल मनुष्य, तर तो सुद्धा त्याच्यात जाऊ शकणार नाही. असे म्हणजे सीतामाई पुरतीच असा एक रस्ता, आणि आतमध्ये सूर्यप्रकाश वगैरे येतो, हवा येते छानशी. अशी जी गुंफा आहे ती कधी गेलं तर तुम्ही नक्की बघा की कशा प्रकारे लक्ष्मणाने सीतामाईसाठी ती गुंफा तयार केली होती. आणि त्या गुंफेमध्ये सीतामाई राहायची. म्हणजे त्यांचा जो वनवासाचा जो काल राहिलेला होता तो पंचवटला, तिथे तिथे राहायला त्यांनी केलं होतं. खूप छान असं तिथे वातावरण आहे, पशुपक्षी अगदी उत्तम. आणि तिथे पंचवटीच्या तिथेच तुम्हाला सध्या जो कालाराम मंदिर आहे, म्हणजे ती जागा जी आहे संपूर्ण ती खूप पवित्र, पावन अशी आहे, आणि सुंदर अशी आहे की आपण आत्तासुद्धा गेलो तरी त्या जागेच्या प्रेमात पडू, अशी सुंदर अशी जागा. आणि त्या जागेमध्ये प्रभू रामचंद्र, सीतामाई आणि लक्ष्मण यांनी तिथे राहायला सुरुवात केली. आणि आजूबाजूच्या ऋषींना खूप आनंद झाला, कारण राम, लक्ष्मण, सीता यांचं त्यांना आता सहवास लाभणार होता. जय बजरंगबली.